मित्रांनो, स्वागत करतो तुमचं रायगड वारी पार्ट 2 मध्ये। मित्रांनो, पार्ट 1 इथेच थांबला होता, पण रायगड वारी अजून बाकी आहे। चला तर मग आता रायगडाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। बघू शकता इकडे साई प्रसाद सनगरे, विनायक सनगरे आणि नीरज पाटील आणि सोबत सुमित वरती चढले आणि इकडे सागर आणि स्वप्नील दादा आणि इकडे पाठी आहे रूपम। घरातून निघताना मी एक गोष्ट ठरवूनच आलो होतो, रायगड कितीही कठीण असला, चढताना कितीही दम लागला तरी सगळ्यांना घेऊनच वरगड चढायचा। आता चढताना काही माझे भाऊ पुढे गेले तर काही भाऊ थोडे सावकाश चालत आहेत, म्हणून मी त्यांच्यासोबत हळूहळू पायऱ्या चढतोय। माझ्यासाठी फक्त रायगडावरती पोचणं महत्त्वाचं नाही, तर सगळ्यांना एकत्र घेऊन गडावर पोचणं महत्त्वाचं आहे। एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय। बघू शकता इकडनं काय व्ह्यू आहे वरून, एकदम धुकं वगैरे। हाच तो धबधबा जो तुम्हाला मी खालून दाखवला होता गडावरनं येताना खाली। मित्रांनो, तुम्ही बघू शकता काय सुंदर नजारा आहे। हा नजारा मी जरी कॅमेऱ्यात कैद करत असलो तरी पण हा स्वतः अनुभवण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे। स्वर्गात हा किल्ला असल्यासारखं वाटतंय। खेकडा पण उतरत होता वाटतं, तो रात्री चढलेला। हो, पुढे आपले भाव थांबलेत आपल्यासाठी। शिवाजी महाराज की जय। हर 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 हर। एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय मित्रांनो। मला हा देखावा मी दाखवतो। स्वर्गात आल्यावर का वाटतंय? स्वर्गात स्वर्गाहून सुंदर एकदम असा रायगड आहे। आता आम्ही दरवाजाजवळ पोचलोय। मित्र सगळे फोटो स्टेशनमध्ये बिझी आहेत। रायगड चढताना सर्वच जण खूप दमलेत, बघू शकता इथे तुम्ही। सगळ्यांना असा घाम फुटला। अजूनही धुक्याची चादर सगळीकडे गडाला पसरली आहे। खेकडा आहे तो। आमच्यात सहभागी कुर्ली पण आहे। पायऱ्या चढण्यासाठी सहभागी झालेला एक प्राणी जो रायगडावरती सर्व येतात जातात त्यांच्या नजरे ठेवण्यासाठी आहे। आता बरोबर आम्ही महादरवाजाच्या इथे पोचलोय। महादरवाजाजवळ जाण्याचा मार्ग हा सरळ नसून बघू शकता तुम्ही असा ठेवलाय। पायऱ्या बघू शकता तुम्ही कशा आहेत। गडाच्या पायथ्यावरनं एवढं कंटिन्युअस पाणी वाहतंय, पण एकही पायरीवरती घसरड नाही आहे। या गोष्टीचं मला खूप नवल वाटतंय। दरवाजा बंद आहे मित्रांनो, बघूया आता किती वाजता येईल उघडतील। दरवाजा उघडेपर्यंत आपण थोडे व्हिडिओ घेऊया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की महादरवाजा इतका भक्कम आणि कुशलतेने बांधलेला दिसतोय। रायगडाचा हा महादरवाजा तुम्हाला सरळ दिसत नाही, तर तो गोमुखी पद्धतीने बांधलेला आहे। यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे किल्ल्याची सुरक्षा। शत्रू धावत येऊन लाकडाच्या साहाय्याने हा दरवाजा मोडू पण शकत नव्हते आणि प्रवेश मार्गावर सहज नजर ठेवता यावी यासाठी ही रचना करण्यात आली होती। म्हणजे राजांची दूरदृष्टी बघा कशी होती, त्यांनी पूर्णपणे सर्व विचार करून हा दरवाजाची रचना केली। महादरवाजाची ही रचना गोमुखी असल्या कारणाने शत्रूला समोर दरवाजात दिसत नसे, त्यामुळे अचानक दरवाजा समोर आल्या कारणाने हल्ला करणं थोडं कठीण होत असे। सर्व शिवभक्त गडावरती पोचलेत, सर्वच दरवाजा उघडायची वाट बघतायत। दरवाजा बरोबर 7 वाजता ओपन होईल। महादरवाजाकडे नीट पाहिलं तर वरच्या बाजूला आपल्याला 2 प्राण्यांची सुंदर कोरीव शिल्प दिसतात। ही शिल्प शरभ म्हणून ओळखली जातात। शरभ हा सिंहासारखा दिसणारा एक पौराणिक प्राणी मानला जातो। महादरवाजावरील एका शिल्पात शरभाने हत्तीला आपल्या पायाखाली दाबलेला दाखवला आहे।
तर दुसऱ्या बाजूला शरभ आणि हत्ती समोरासमोर दाखवले आहेत. त्यांच्या खाली दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कमळासारखी सुंदर गोलाकार कोरीव नक्षी कोरलेली दिसते. ही कमळाची अलंकारित नक्षी दरवाजाच्या दगडी वास्तूला आणखी सुंदर आणि उठावदार बनवते. शिवकालीन वास्तूंमध्ये अशा प्रकारचे नक्षीकाम सजावटीसाठी पाहायला मिळते. म्हणजेच महादरवाजा हा फक्त संरक्षणासाठी मजबूत बांधलेला प्रवेशद्वार नाही, तर त्यावर केलेल्या शरभ शिल्पांपासून ते कमळाच्या नक्षीपर्यंत त्या काळातील शिल्प स्थापत्यकलेची आणि कारागिरांच्या कौशल्याची सुंदर झलक आपल्याला इथे पाहायला मिळते. महादरवाजाच्या या दगडी बांधकामांकडे नीट पाहिलं तर काही ठिकाणी भिंतीतून पाणी बाहेर येताना दिसतं. पावसाळ्यात गडावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे भिंतींमध्ये पाणी साचू नये आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी बांधकामात अशा प्रकारच्या पाण्याच्या वाटा ठेवलेल्या दिसतात. मित्रांनो, लहानपणी आम्हाला सांगायचे की रायगड हा स्वर्गाचा दरवाजा आहे. ते असं का म्हणायचे हे आम्हाला आज समजतंय, कारण वरून स्वर्गातून खाली बघितल्यासारखं वाटतंय. तुम्ही बघू शकता एकदम धुक्याने वेढलेलं आहे गडाला. मित्रांनो, महादरवाजाजवळ आल्यानंतर खाली नजर टाकली तर समोर फक्त धुक्यांचीच चादर पसरलेली दिसते. डोंगर, दऱ्या आणि हिरवाई सगळंच या धुक्यात हरवून गेल्यासारखं वाटतंय. हा अनुभव खूपच भन्नाट आहे. मित्रांनो, जर तुम्ही पावसाळ्यातून रायगडावर आलात तर हा निसर्गाचा अनुभव मनमुरादपणे तुम्हालाही घेता येईल. हा क्षण खरंच कॅमेऱ्यात कैद करून ठेवण्यासारखा आहे. स्वर्गाचं दार उघडण्यासाठी आता थोडाच वेळ बाकी आहे. मित्रांनो, आता 7 वाजलेत. आता आतून दार उघडलं जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी. सागर का काय पडलं? आत्ता महादरवाजा उघडला आहे आणि आम्ही रायगडाच्या गडकोटात प्रवेश करतोय. आत्तापर्यंत बाहेरून दिसणारा महादरवाजा आता मागे पडतोय आणि समोर आहे रायगडाच्या पुढच्या पायऱ्या. प्रत्येक पायरी चढताना मनात एकच विचार येतोय, याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी उभी केली होती. इतिहासाच्या याच पायऱ्यांवरून चालताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. चला आता पुढील रायगड अनुभवूया. हीच ती महादरवाजाची गोमुखी रचना वरून बघू शकता तुम्ही कशी दिसते. धुकं बघू शकता तुम्ही रायगडावरती. बरोबर 7 वाजता दरवाजा ओपन केला गेला. आम्ही जरा लवकरच पोचलो होतो इथे, वेटिंग करायला लागलं. स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. महादरवाजा पार करून थोडं पुढे आलो की पायऱ्यांच्या बाजूला आपल्याला 2 तोफा पाहायला मिळतात. या तोफा पाहिल्यावर त्या काळातील सुरक्षा आणि युद्धसज्जता किती महत्त्वाची होती याची कल्पना येते. आज शांतपणे उभा असलेल्या या तोफा रायगडाच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतात.
पायट्याने बघू शकता एकदम उभे आहेत. पुढे अरुंद पायवाट आपल्याला डाव्या बाजूने एका रांगेत सावकाश चाला असा बोर्ड लावलेला आहे. तर त्याचं पालन करून आपण आपली काळजी घेऊन गड चढून वरती महाराजांचं दर्शन घ्यायचं. मित्रांनो, आता काही क्षणात आपण पोचू गडावर. लहानपणापासून आम्ही ज्या क्षणाची वाट बघतो तो क्षण आता जवळ आलाय. गडावर पोचताच पावसाने हजेरी लावली, त्यामुळे व्हिडिओ काढायला भेटला. हे आहे शिरकाई देवीचं मंदिर. रायगड किल्ल्यावर वसलेले हे मंदिर श्रद्धेचं पवित्र स्थान आहे. शिरकाई देवी ही रायगडाची ग्रामदेवता मानली जाते. मंदिराच्या चारी बाजूंना आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. मंदिराच्या पाठीमागे आतमध्ये एक सतीशिळा दिसते. ही सतीशिळा महाराजांची तिसरी पत्नी पुतळाबाई यांची सतीशिळा आहे. हे जे मोकळं मैदान दिसतंय हा होळीचा माळ आहे. होळीच्या माळावरती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. 1974 साली शिवराज्याभिषेकाच्या 300व्या वर्षपूर्तीनिमित्त येथे बसवण्यात आली. या मूर्तीसमोरच आपल्याला शिवकालीन बाजारपेठाचे अवशेष पाहायला मिळतील. ही त्या काळातली बाजारपेठ आहे. महाराजांच्या काळात ही बाजारपेठ रायगडाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होती. आज इथे दुकानांचे फक्त दगडी अवशेष उरले असले तरी हे अवशेष आपल्याला त्या काळच्या बाजारपेठेची भव्यता आणि रायगडावर केलेले नियोजन याची कल्पना देतात. या दगडांमध्ये आजही स्वराज्याच्या राजधानीचा इतिहास जिवंत आहे. या शिवकालीन बाजारपेठेची रचना ही 2 समांतर रांगांमध्ये बांधलेल्या या वास्तूंमध्ये डावीकडे 21 व उजवीकडे 22 कक्षा आहेत. उंच बांधलेल्या या कक्षांमध्ये प्रवेशासाठी पायऱ्या आहेत. प्रत्येक कक्षात 2 लहान उपकक्ष आहेत. या बाजारपेठेची उंची बघितली तर साधारणतः कमरेपर्यंत आहे. कारण असं म्हटलं जातं की त्या काळात घोड्यावरून बाजारपेठ केला जायचा, त्यामुळे घोड्यावरून बसून खरेदी करता यावी म्हणून याची उंची जास्त आहे. या बाजारपेठेचा मध्यभागील मार्ग हा 40 फूट रुंद आणि 700 फूट लांब असा प्रशस्त मार्ग बांधलेला आहे. मित्रांनो, आजच्या रायगडवारीचा हा प्रवास मी इथेच थांबवतो, पण आपल्या रायगडचा प्रवास अजून बाकी आहे. गडावरील अजून अनेक ऐतिहासिक ठिकाणं, अविस्मरणीय क्षण आणि भन्नाट अनुभव तुम्हाला पार्ट 3 मध्ये पाहायला मिळणार आहे. तर पार्ट 3 नक्की पहा, कारण रायगड अजून खूप फिरायचं आहे आपल्याला. चला तर मग भेटू रायगडवारी पार्ट 3 मध्ये. जय भवानी, जय शिवराय.